श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर मेष राशीच्या व्यक्तीच्या जीवनात काय होणार आहे किंवा काय नाही होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर जे आधीचे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ आपण आवर्जून नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा की मेष राशी ही राशी चक्रातली पहिली रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ आहेत. आणि बघा की मंगळ ग्रह सध्या मेष राशीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर म्हणजेच काय की मंगळ ग्रह जर तिसऱ्या स्थानावर असेल तर ते साहस, पराक्रम, ऊर्जा हे दर्शवतात. म्हणजेच काय की मेष राशीची व्यक्ती ही साहसी असते, पराक्रमी असते आणि त्यांच्यामध्ये फार ऊर्जा असते. कुठलेही काम करताना ते ऊर्जेने भरलेले असतात आणि ते पराक्रम आणि साहसात माहिर असतात. म्हणजे कोणतेही काम ते पराक्रमाने करत असतात. तर बघूया की अशा जे जी व्यक्ती ऊर्जेने भरलेली असते अशा मेष राशीच्या व्यक्तींची सप्टेंबर महिन्यातलं राशी भविष्य आपण आज बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया आरोग्य. मेष राशीचे व्यक्तींचे आरोग्य हे सप्टेंबर महिन्यात अतिशय चांगले जाणार आहे. त्यांना कुठलाही आजार किंवा कुठलाही विकार सप्टेंबर महिन्यात होणार नाहीये. परंतु प्रवास करताना आणि सामाजिक कार्य करताना म्हणजेच काय की प्रवास करताना तुम्ही तुमची तब्येत थोडीशी सांभाळायची आहे आणि सामाजिक कार्य करताना सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. बाकी सर्व तुमचं सप्टेंबर महिन्यात अतिशय आरोग्य चांगलं राहणार आहे. फक्त प्रवास आणि सामाजिक कार्य करताना आरोग्य जपा. नंतर बघा विद्यार्थ्यांसाठी जो सप्टेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु 16 सप्टेंबर पूर्वी जी तुमचं अभ्यासात मन लागणार आहे किंवा एखादी परीक्षा जर असेल तर ती 16 सप्टेंबर पूर्वी ती अतिशय चांगली जाणार आहे. परंतु 16 सप्टेंबर नंतर विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. ते मन भरकटेल. तर ते मन भरकटणार नाही याची काळजी तुम्हाला सप्टेंबर महिन्यात घ्यायची आहे आणि तुमचं अभ्यासात मन लागेल याची सुद्धा 16 सप्टेंबर नंतर काळजी घ्यायची आहे. बाकी विद्यार्थ्यांसाठी 16 सप्टेंबर पूर्वीचा काळ अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघा की प्रेम जीवन सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं जाणार आहे. परंतु 16 सप्टेंबर नंतर तुम्हाला प्रेम जीवनात थोडीशी काळजी घ्यायची आहे. तुमचे प्रेम जीवनात संघर्ष 16 सप्टेंबर नंतर संघर्ष होऊ शकतो किंवा तुमचा वादविवाद होऊ शकतो. परंतु 16 सप्टेंबरच्या आधी तुमचं प्रेम जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जाणार आहे. तुमच्या एकमेकांबद्दल प्रेम हे वाढतच जाणार आहे आणि तुम्ही एकमेकांना भरपूर अशी साथ देणार आहे. परंतु 16 सप्टेंबर नंतर थोडीशी तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर आणि अतिशय चांगले जाणार आहे. तुमच्या जोडीदाराची आणि तुमचे संबंध अतिशय चांगले राहणार आहे. परंतु 18 सप्टेंबर नंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय की तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुम्हाला 18 सप्टेंबर नंतर सांभाळायचे आहे. एकूणच 18 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला वैवाहिक जीवन अतिशय चांगले जाणार आहे. परंतु 18 सप्टेंबर नंतर थोडंसं जोडीदाराच्या तब्येतीची काळजी म्हणजे जोडीदाराची तब्येत तुम्हाला सांभाळायची आहे आणि त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या खाण्यापिण्याविषयी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा की तुमचं भाग्य तुम्हाला सप्टेंबर महिना अतिशय भाग्याचा जाणार आहे. तुमचं भाग्य सप्टेंबर महिन्यात अतिशय चांगलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही सप्टेंबर महिन्यात गुंतवणूक करू शकता. नवीन खरेदी सुद्धा तुम्ही सप्टेंबर महिन्यात करू शकता. त्याचप्रमाणे बघा तुम्ही सप्टेंबर महिन्यात तुम्ही जर प्रवास केला तो सुद्धा तुम्हाला सुखकर आणि आनंददायी आणि तुमचा हेतू सार्थ करणारा प्रवास तुमचा सप्टेंबर महिन्यात घडून येणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर
सप्टेंबर महिन्यात काही गुंतवणूक केली ती सुद्धा लाभदायक तुम्हाला ठरणार आहे. त्याशिवाय बघा खरेदी, जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी करणार असाल, एखादे वाहन खरेदी करणार असाल, ते सुद्धा तुम्ही सप्टेंबर महिन्यात खरेदी करू शकता. ते सुद्धा तुम्हाला अतिशय लाभदायक होणार आहे. तर आपण पाहूया नोकरी संदर्भात. ज्या व्यक्तींना मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी नाहीये, अशा व्यक्तींना सप्टेंबर महिन्यात चांगल्या नोकरीची संधी प्राप्त होईल आणि ज्यांना नोकरी आहे अशा व्यक्तींना सप्टेंबर महिन्यात बढतीची पण शक्यता आहे. म्हणजेच काय की तुम्हाला नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा सप्टेंबर महिना हा अतिशय चांगला जाणार आहे. परंतु 16 सप्टेंबर नंतर तुम्हाला थोडीशी नोकरीमध्ये काळजी घ्यायची आहे. थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला जरी सप्टेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे, तरीही तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा. तुमचे कर्म जर चांगले असतील, तुमचं काम प्रामाणिकपणे असेल, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुमच्या नोकरीत बढती सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यानंतर बघा की व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्यांसाठी, तर बघा मित्रांनो, व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा सप्टेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे. परंतु 16 सप्टेंबर पूर्वी जर तुम्ही एखादी चांगला व्यवसाय सुरू करणार असाल किंवा एखादी व्यापारात तुमची डील होणार असेल, तर ती सुद्धा तुम्हाला अतिशय चांगली जाणार आहे. परंतु 16 सप्टेंबर नंतर तुम्हाला थोडीशी व्यवसायात किंवा व्यापारामध्ये सावधानता बाळगायची आहे. त्याचप्रमाणे बघा की जर तुमचा व्यवसाय असेल, तर तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा सप्टेंबर महिन्यात अतिशय चांगला होणार आहे आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वृद्धिगत होणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण आता बघितलं की आरो मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्य, विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिना कसा जाणार आहे. तर बघा की नोकरी करणाऱ्यांसाठी, व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे. परंतु 16 सप्टेंबर नंतर तुम्हाला थोडीशी सावधानगी बाळगायची आहे आणि तुमचे कर्म सुद्धा तुम्हाला 16 सप्टेंबर नंतर चांगले ठेवायचे आहे. प्रामाणिकपणा सुद्धा तुम्हाला तुमच्या वागण्यात, बोलण्यात ठेवायचा आहे. त्यामुळे बघा की तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला जर काही उपाय सुचवायचे असतील, तर तुम्ही दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. त्याचप्रमाणे शनी महाराजांचा जो बीज मंत्र आहे, तो तुम्हाला दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन म्हणायचा आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले जे मेष राशीचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.